जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि नवीन दिवस चालू झालेला आहे. डिसेंबर महिना चालू झालेला आहे. डिसेंबर महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण सॉरी 2024 संपत आलेला असं म्हणायला हरकत नाही, कारण की शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या अभुनीवर प्रेम करणारे खूप आपली यूट्यूब फॅमिली आहे, इंस्टाग्राम फॅमिली आहे. आणि आम्ही रेडी होऊन चाललो आहे त्याच गोष्टीसाठी की खूप प्राऊड फील होतं अशा गोष्टींनी की तुमचं प्रेम आम्हाला इथपर्यंत घेऊन जातं आहे. फाल्गुनी ॲज युजल छान दिसते आज. आणि हे मी तिला मागच्या पाडव्याला गिफ्ट केलेलं आहे ना, राईट? हे पाडव्याला गिफ्ट केलेलं आहे. सगळे बोलतात काय गिफ्ट केलेलं मागच्या पाडव्याला, तर हे होतं. या पाडव्याला वेगळं काहीतरी गिफ्ट केलं आहे, ते पण कुठल्या तरी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा. नक्कीच लवकरच मिळेल. आता वेडिंग ब्लॉग्स येतील, त्याच्यामध्ये दिसेलच काय घेतलंय काय नाही. वेडिंग ब्लॉगमध्ये मी किती असणार आहे माहीत नाही, कारण की टाईम मॅच होईल की नाही माहीत नाही. हिच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. आम्ही उद्या चाललो अडगावला. सो इकडे आम्ही म्हणजे मी नाही, मी आणि निया ना. सो ह्या अभुनी याच्यावर दिसलेलं तरी नव्यांचलवरती तुम्हाला दिसेलच काहीतरी वेगळं. सो नक्कीच स्टे ट्यून राहा. आज आम्ही कुठे चाललो एक्झॅक्टली तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळूनच येईल की कुठे चाललेलं आहोत. आणि हे सगळं तुमचं प्रेम आहे, बाकी काही नाही. कनेक्ट राहणी बघा, हे बघा एकच चप्पल घालून चालतीये. कुठे दुसरी चप्पल? ए मुलगा, ए मुलगा. तिला एका चप्पल मध्ये पण हॅपीनेस होते. काय रे वेड्या, चला वेड्या वेड्या मुली आहेत, वेड्या मुली. इथे मी मागवलेला आहे अगारोचा एअर कम्प्रेशन लेग मसाजर मॅग्मा मॉडेलचा. इथे मी दादाला लावलेला आहे पूर्ण. याच्या वेल्क्रो आहे प्रत्येक जॉईंटला. फूट या इकडे वेगळं लावलेलं आहे, काफ्सला वेगळं लावलं आणि थाईजला वेगळं लावलेलं आहे. सो केलेलं आहे एकदम व्यवस्थितरित्या लावलेलं आहे दोन्ही पायांना दादाच्या. आणि इकडे त्याचा रिमोट हँडल आहे. याच्यामध्ये 3 मोड दिलेले आहेत, M1, M2, M3, सिक्वेन्स, कॅल्क्युलेशन आणि होल असं. आणि एअर प्रेशर पण तेवढा दिलेला आहे. इकडे तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये डिस्प्लेवर सगळं दिसेल. ह्या एअर कम्प्रेशन लेग मसाजरचे खूप सारे फायदे आहेत. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं, रिलीफ पेन आणि सुजलेले आपले काफ्स वगैरे असतील ते व्यवस्थित करतं, अँकल आणि फूटसुद्धा रिलीफ करतं. आणि याला 1 वर्षाची वॉरंटीसुद्धा आहे. सो तुम्हाला पण फॅटिक अँड पेनपासून रिलीफ पाहिजे असेल आणि ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर ह्या मसाजरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, जाऊन चेक करा. या ठिकाणी आपल्या अगदी काही क्षणातच या ठिकाणी त्या होते. आपल्या सुंदरम गावातील अभुनी 1 मिलियन पूर्ण झालेले इंस्टाग्राम यूट्यूब या ठिकाणी ते प्रसिद्ध आहेत. आणि वजीर क्षेत्रामध्ये अगदी उत्कृष्ट अशी कामगिरी करत आहेत. आपले गावचे पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु स्वागतम. सुस्वागतम. इकडे
एक छोटीशी गेट स्वागत करण्यासाठी पुष्प या दोघांनी सो एवढा आनंद होतो की आपल्या लोकांनी असं काय ओपन केलं आणि कुठेतरी प्रगती करतायत हे बघून आम्ही तर बोलतो जीवनला अजून मोठे मोठे हॉटेल्स उघड आपल्या एरियामध्ये. जीवनच नाही पण खूप साऱ्या लोकांनी असे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण जसं की फाल्गुनी बोलली की माणसाने काहीतरी करायला पाहिजेच, म्हणजे शांत नाही बसलं पाहिजे, तसं काहीतरी करा. कारण की याच्या पुढची वेळ सांगता येणार नाही की आत्ताच्या महागाईला बघून पुढे किती महागाई होणार आहे हे माहीत नाही ना. तुम्हाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट करा, कुठलीही असू दे, पण शांत बसून. कमीपणा कुठल्या गोष्टीचा बाळगू नका. असं काही नाहीये की कुठलीही गोष्ट म्हणजे ही आपल्या प्रोफेशनला सूट होते का, ही ह्याला सूट होते का, असं काही नसतं. तीच माणसं आहेत जी तुम्हाला टोमणे मारतील, तीच माणसं आहेत उद्या जेव्हा तुमचं नाव होईल तेव्हा वाहवाही करतील. सो आपल्याला जे पटेल, आपल्या मनाला जे पटेल ती गोष्ट करा. पण घरात का असू दे, बाहेर म्हणजे घरातल्या पण माझ्या वर्किंग काय बोलतात, जे घरी बसून आहेत बायका भरपूर साऱ्या, त्यांनी पण छोटासा काय नाही बिझनेस चालू करा. बेस्ट तर मला वाटतं कपड्यांचा बिझनेस. मला तर इच्छा आहे खूप, म्हणजे लेडीजसाठी ते एक ऑप्शन मी म्हणजे खूप सारे वेळेस येतात की तुम्ही आम्हाला घर बसल्या काहीतरी एक सांगा. तर तुम्हाला आवड असेल तर नक्कीच घरात छोटासा तुम्ही कपड्यांचा बिझनेस चालू करा, तिथून चालू करा किंवा क्लासेस घ्या. सर्वात बेस्ट एकदम भारी व्यवसाय आहेत बायकांसाठी. चला पुढचा आता काय कार्यक्रम बघूया. मला थोडंसं ऑफिसला जायचंय, ऑफिसमधून आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी होतील. तोपर्यंत फाल्गुनीला हँडओव्हर करतो हा कॅमेरा. तर आता आम्ही उद्या जाणार आहोत लग्नाला. त्याच्या आधी नाही थोडीशी सगळी प्लॅनिंग चेंज झालेली आहे. मी जाणार नव्हतो लग्नाला, असं झालंय. पण नाही, हा लग्नाला येणार होता, हळदीला नव्हता. आता सगळं प्लॅनिंग चेंज झालेलं आहे. हा आता हळदीला येतोय, लग्नाला नाही येते. हिला पाठवतो आईकडे सुट्टीला थोडा दिवस आणि मी पण जातो माझ्या सुट्टीला. जसं की दरवर्षी मला सुट्टी मिळते जेव्हा अभि सुट्टीवरती असतो तेव्हाच मला मम्मी, म्हणून हिला मी बोलत असतो मला सुट्टीवर पाठवत जा. नाही तर मला मम्मीकडे जायला बिलकुल मिळत नाही. हा पाठवतच नाही मम्मीकडे. पाठवत नाही मम्मी इथेच राहते. आवाज दिला की मम्मीकडे पोहोचतो. नाही हे तू कबूल कर. मी पाठवतो, आवाज दिला का मम्मीकडे पोहोचतो. आम्हाला हा जेव्हा वेकेशनला जाईल 4 दिवस तेव्हाच मला मम्मीकडे जायला मिळतं, ऑरेल्स मला मिळत नाही. आणि गुंड्या आमची मस्त झोपली आहे. सो ठीक आहे,
भेटूया आता संध्याकाळी मी भेटेल, तोपर्यंत हिच्याकडे सो हँडओव्हर मी करतो. लग्नाला चालली तर त्याच्या आधी ग्रूमिंग करायचंय. खूप टाइम पासनं मला म्हणजे जायचं होतं, पण टाइमच मिळत नाही. आज फायनली, आता उद्या आम्हाला निघायचंय आणि आज फायनल मी अभिला बोली काहीतरी थोडंफार तरी हे टाइम काढ. तर ज्ञानाला सोबत घेऊन, अजून ज्ञानाचं काय करायचं टाइम काढ म्हणजे मी नाही येणार आहे, दीपाला घेऊन नाही येणार आहे. मलासाठी म्हणजे तू लवकर काय तुझं मॅनेज कर आणि ज्ञानाला थोडंफार असं होतं ना. पण आता आम्हाला ऑप्शन मिळालंय, सो दीपाला घेऊन जाणार आहे. काय करणार आहे, कुठे जाणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. ही सांगेल, मी नाही सांगणार आहे. चलो. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.